रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. त्रिपुरा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटलेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी 20 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केलेत. त्यामुळे शिवप्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आयोजित केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. तसेच स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अस्थिकलश सांगलीत दाखल झाल्याने त्यांना यावेळी शिवतीर्थावर अभिवादन करण्यात आले. आज सांगलीतील टिळक स्मारक येथे अभिवादन सभेचे आयोजन केले असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे हनुमंत पवार यांनी दिली. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रजा अकादमीने 12 नोव्हेंबरला पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. या अनुषंगाने समाजकंटकांच्या माध्यमातून 2 समाजात गटात तेढ निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सांगली जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सांगली जमावबंदी आदेश लागू केल्याने शिवप्रतिष्ठानने आज शिवतीर्थावर आयोजित केलेली निषेध सभा स्थगित केल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे हनुमंत पवार यांनी दिली. ही सभा संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली होणार होती. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने सभा स्थगित करत आहोत अशी माहिती शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शिवप्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सांगली सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकरकमी एफआरपीच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कारखानदार आणि शेतकरी संघटनांची पुण्यात मंगळवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बोलावलेल्या बैठकीला कारखानदारांनी दांडी मारली आहे. एकरकमी एफआरपीबाबत कुठलाही ठोस तोडगा निघाला नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली. एफआरपी न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तांनी दिला, परंतु साखर आयुक्तांच्या बैठकीला कारखानदार आले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संताप व्यक्त करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय. पुण्यातील साखर संकुल कार्यालयात कारखानदार आणि शेतकरी संघटनांची बैठक साखर आयुक्त गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन 15 दिवसांचा कालावधी झाला तरी एकरकमी एफआरपीचा तिढा कायम आहे. एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आंदोलनाचा धडाका सुरू आहे. तासगाव, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात ट्रॅक्टर पंक्चर करणे, हवा सोडणे, ऊसतोड थांबवणे आणि ट्रॅक्टर पेटवणे आदी आंदोलने सुरू आहेत. सांगली आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्त गायकवाड यांनी पुणे साखर आयुक्त कार्यालयात मंगळवारी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील कारखानदार अथवा त्यांचे प्रतिनिधीही उपलब्ध राहिले नाही. त्यामुळे एकरकमी एफआरपी बाबतचा कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली आहे. मिरज शिवाजी रोड, गांधी चौक येथे सिग्नलजवळ पडलेले खड्डे, कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस अधिकारी चंद्रकांत वाघ, अनिल पाटील, सुनील कोळी, सुनील चव्हाण, अविनाश कांबळे यांनी स्वतःच्या खर्चाने मुरुम टाकून बुजवलेत. एक सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य केल्यामुळे शिवसेना उपशहर प्रमुख अतुल रसाळ, उपशहर प्रमुख पप्पू शिंदे यांनी पुष्पहार घालून वाहतूक पोलिसांचा सत्कार केलाय. मिरज शिवाजी रोड मार्गावर अनेक खड्डे पडलेत. गांधी चौक म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय. सिग्नल जवळच खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्याबाबत वारंवार आंदोलने करून सुद्धा रस्ते होतच नव्हते. विद्यमान लोकप्रतिनिधींचं याकडे सोयीस्कररित्या हे दुर्लक्ष झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन करूनही प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवात नाही. विद्यमान आमदारांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, परंतु त्यांचं दुर्लक्ष झालंय. मिरज शहर म्हणजे मेडिकल सेंटर असून रुग्णवाहिका वारंवार इथून ये जा करत असतात, परंतु रुग्णास नेताना सुद्धा रुग्णवाहिकेची तारेवरची कसरत होत आहे. हे सर्व चित्र वाहतूक पोलिसांना वारंवार दिसत असल्याने आपले कर्तव्य
बजावत असताना मिरज वाहतूक पोलिसांनी एक सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या खर्चाने गांधी चौकातील सिग्नल जवळ पडलेल्या खड्ड्यात मुरुम टाकून ते खड्डे बुजवले आणि वाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावलाय. मिरज शहर वाहतूक पोलिसांचा मिरज शिवसेनेतर्फे पोलीस अधिकारी चंद्रकांत वाघ, अनिल पाटील, सुनील कोळी, सुनील चव्हाण, अविनाश कांबळे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. 8 दिवसात जर या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आलाय. यावेळी सुनील माळी, तानाजी रसाळ, अरविंद वायचळ, पप्पू लोंढे आदी शिवसैनिक उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, त्यांच्या नावाची अभ्यासिका व भव्य स्मारक उभा करण्याचा ठोस निर्णय नगरपालिका, शासन आणि प्रशासनाकडून घेण्यात यावा, अन्यथा दलित महासंघ फकीराच्या भूमिकेत अण्णाभाऊंचा पुतळा इस्लामपुरात उभारेल असा इशारा दलित महासंघाच्या वतीने देण्यात आलाय. प्रशासनकर्त्यांना जाब विचारण्यासाठी दलित महासंघाचे राज्य सरचिटणीस शंकर महापुरे व राज्य कार्याध्यक्ष उत्तम चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. वाळवा पंचायत समिती येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. साता समुद्रापलीकडे क्रांतीची आणि समतेची बीजे पेरणाऱ्या अण्णाभाऊंचा पुतळा नाही, इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा असावा, त्यांच्या विचाराला साजेल असं स्मारक आणि अभ्यासिका असावी अशी भूमिका घेऊन दलित महासंघाने अनेक वेळा इस्लामपूर नगर परिषदेला निवेदने दिलेत. लोकशाही मार्गाने रस्त्यावरची अनेक आंदोलने केली, परंतु प्रशासनाने मागणीच्या अनुषंगाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. अण्णाभाऊंच्या नावाचा शासकीय निधी इस्लामपूरच्या विकासासाठी चालतो, मग अण्णाभाऊंच्या नावाचा विकासाचा नामफलक इस्लामपूर शहरातील शासकीय प्रशासकीय व्यवस्थेला का चालत नाही असे म्हणत जवाब दो आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका इमारतीसमोर ठिय्या मारला. महापालिकेच्या समाज कल्याण समितीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची परंपरा भाजपाच्या आमदारांनीच सुरू केली आहे. त्यानुसार 4 वर्षात भाजपच्या दोन्ही आमदारांनी 61 कोटींचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केलाय. शिवाय भाजपच्या गटनेत्यासह 3 मागासवर्गीय नगरसेवकांच्या प्रभागातील निधी देखील बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याबाबतचे पत्र आमदार सुधीर गाडगीळ यांनी नुकतंच दिले. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी प्रथम त्यांच्या नेत्यांच्या दारात आंदोलन करावं असा प्रतिहल्ला महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी केलाय. महापालिकेच्या समाज कल्याण विभागाचा 11 कोटी 30 लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्णय घेतलाय. यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केलं होतं. यावर महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी पलटवार केलाय. महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, दलित वस्ती सुधार योजनेचा निधी वितरित करण्यासाठी असलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांची नियुक्ती केली गेली आहे. हा शासन अध्यादेश भाजप सरकारच्या काळात म्हणजेच 2015 साली आला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. त्यानुसार पालकमंत्री अध्यक्ष आहेत. शिवाय मागासवर्गीय समितीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची परंपरा भाजपच्या आमदारांनी सुरू केली आहे. 2018 साली आमदार सुधीर गाडगीळ यांनीच 33 कोटींचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचं पत्र दिलं होतं. विशेष म्हणजे हा निधी महापालिकेच्या हक्काचा होता. त्यावेळी 1.5 कोटींचा निधी बांधकाम विभागाला महापालिकेने वर्ग केला होता. गेल्या 3 ते 4 वर्षात सांगली व मिरजेतील भाजपच्या दोन्ही आमदारांनी सुमारे 61 कोटींचा महापालिकेचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. मिरज शहरातील महापालिका पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. कर्मचाऱ्यांना मारहाण होताच त्यांचं मनोबल वाढवून त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज असताना विभाग प्रमुख पांडव हे पळून गेल्याचा आरोप यावेळी निदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलाय. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला 2 दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने मारहाण करून जखमी केलं होतं. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून लोकांना माहिती देण्यात आली होती. वास्तविक कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर पोलिसात तक्रार देऊन संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता होती. मात्र विभाग प्रमुख पांडव हे कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून तिथून पळून गेले. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागासमोर निदर्शने करत काम बंद आंदोलन केले. त्यानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना मागणीचं निवेदन देऊन संबंधित तरुणावर तसेच विभाग प्रमुख पांडव यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होते. मतदानासाठी जिल्ह्यात 12 ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. बँकेचे संस्था सभासद 2219 आणि वैयक्तिक मतदार 354 असे मिळून 2573 मतदार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी सोसायटी गटातील 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 18 जागांसाठी निवडणूक लागली आहे. महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल विरुद्ध भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात थेट लढत होतीये. सहकार विकास पॅनेलचे 18 उमेदवार तर शेतकरी विकास पॅनेलचे 16 उमेदवार रिंगणात आहेत, तर इतर 12 उमेदवार अपक्ष म्हणून लढत आहेत. 18 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी सायंकाळी प्रचाराची सांगता होईल. 21 रोजी सकाळी मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मुदत दिली आहे. मतदानासाठी जिल्ह्यात 12 ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. त्यापैकी मिरज तालुक्यात 2 केंद्रे आहेत. एक केंद्र मिरजेत तर दुसरे सांगलीत आहे. इस्लामपुरात ही 2 मतदान केंद्रे आहेत. मिरजेतील केंद्रावर पूर्व भागातील मतदारांची मतदान व्यवस्था केली आहे, तर सांगलीतील केंद्रावर मिरज पश्चिम भागासह शहराजवळील मतदारांची व्यवस्था केली आहे. इस्लामपुरात खोली क्रमांक 12 मधील केंद्रावर सोसायटी गट व इतर शेती संस्थांमधील मतदारांची व्यवस्था केली आहे, तर खोली क्रमांक 14 मधील केंद्रावर कृषी पणन प्रक्रिया संस्था, नागरी बँका आणि पतसंस्था गट, मजूर सोसायटी गटातील मतदारांची व्यवस्था केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी आणि भाजपाच्या पॅनेलमध्ये बँक बुडवणारे उमेदवार आहेत. बँकेच्या कारभारात सुधारणा व्हावी, चांगला व पारदर्शी कारभार होण्यासाठी मतदारांनी निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली. जिल्हा बँक ही सोन्याची खाण आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करून ही बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यास नेतृत्वाला अपयश आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजपशी निवडणूक लागली. दोन्ही पॅनेलचा प्रचार जोरात सुरू आहे. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारी पहिली असता तेच जुने चेहरे उमेदवार म्हणून समोर आलेत. दोन्ही पॅनेलच्या नेतृत्वांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याचं दिसत नाही. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांमध्ये बँक बुडवणारे, साखर कारखाने बंद पाडणारे, शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे व जिल्हा बँकमध्ये कोट्यावधींचा घोटाळा करणारे उमेदवार दिसून येतात. काही अपवाद वगळता जुनेच बँकेचे संचालक पुन्हा निवडून येतील. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील विविध गैरप्रकारांबाबत स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने सहकार विभागाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी समिती नेमून बँकेची चौकशी चालू केली होती. मात्र राजकीय ताकद वापरून या चौकशी समिती स्थगिती मिळवली. केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडे बँक विरोधात केलेली तक्रार प्रस्तावित आहे. बँकेविरोधात वारंवार केलेल्या तक्रारी व त्या अनुषंगाने वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या यामुळे जिल्हा बँकेची उमेदवारी देताना जिल्ह्याचे नेते यातून काहीतरी बोध घेऊन उमेदवारी देताना बदल करतील अशी आम्हास अपेक्षा होती. मात्र ती फेल ठरली असल्याचा आरोप फराटे यांनी केला आहे. तुलसी विवाहाच्या निमित्ताने सांगलीच्या बाजारात झेंडूंच्या फुलांची मोठी आवक झाली असली तरी दर कोसळल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा आली आहे. बाजारात केवळ 40 ते 50 रुपये किलोने विक्री झाली आहे. सांगली जिल्ह्यात दसऱ्यापासून झेंडूंच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. दसऱ्याला 150 तर दिवाळीत 100 रुपये किलो दराने झेंडूची विक्री झाली होती. तुलसी विवाहास सोमवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी मोठ्या प्रमाणावर तुळशी विवाह असल्याने सांगलीच्या मारुती रोडवर बाजार भरला होता. तुलसी विवाहाचे साहित्य, फुलांचे स्टॉल्स लागले होते. मंगळवारी झेंडूला चांगला दर मिळेल अशी विक्रेत्यांना अपेक्षा होती. मात्र मागणी घटल्याने आणि पावसाचं आगमन झाल्याने 40 ते 50 रुपये किलो दराने फुलांची विक्री झाली. एकीकडे विक्रेत्यांमध्ये नाराजी असतानाच उत्पादकांना उत्पादन खर्च इतकंही पैसे मिळाले नाहीत. किलोला 25 रुपयांप्रमाणे उत्पादकांना पैसे देण्यात आले. दिवाळीनंतर फुलांचे दर खूप कमी झाले होते. तुलसी विवाहाच्या निमित्ताने काही प्रमाणात दर वाढले असले तरी अपेक्षेप्रमाणे दर मिळाले नसल्याने विक्रेत्यांनी सांगितले आहे. सांगलीतल्या विश्रामबाग परिसरातील सांगली मिरज रोडवर असणाऱ्या शहीद अशोक कामटे चौक येथे भरधाव वेगात दुचाकी चालवून दुसऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना गुरुवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते. यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. भीमराव संजय भोसले असं मृत तरुणाचं नाव आहे, तर सुशांत रावसाहेब माळी हे गंभीर जखमी झालेत. याबाबतची फिर्याद माळी यांनी विश्रामबाग पोलिसात दिली आहे. पोलिसांनी भरधाव वेगात दुचाकी चालवून अपघात केल्याप्रकरणी
प्रकरणी मृत भीमराव भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. फिर्यादी सुशांत माळी हे रविवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सांगलीतील काम आटोपून त्यांच्या दुचाकीवरून त्यांच्या घरी मिरज तालुक्यातल्या भोसे येथे जाण्यासाठी निघाले होते. शहीद अशोक कामटे चौक येथे 8:45च्या सुमारास ते आले असताना त्यांना पाठीमागून भीमराव भोसले हा त्यांची दुचाकी भरधाव वेगात येऊन जोराची धडक दिली. या अपघातात माळी यांना गंभीर दुखापत झाली तर भरधाव वेगात धडक दिल्याने भीमराव भोसले हे रस्त्यावर कोसळून काही अंतरावर गाडीसह फरफटत गेले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी रुग्णालयात दाखल केलं. भोसले याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय.